नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईमध्ये काँग्रेसला बसलेल्या मोठ्या धक्क्यासंदर्भात. काँग्रेसच्या मुंबईतील मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करत आपण राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. मागील 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मात्र आता बाबा सिद्दीकी हे 10 तारखेला अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर ही शक्यता आणि ही चर्चा सुरू झाली होती. तर बाबा सिद्दीकी नेमके कोण आहेत आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते. महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विद्यार्थी दशेमध्ये अनेक आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले. तर बाबा सिद्दीकी यांचं मुंबईच्या MMK महाविद्यालयामध्ये आता शिक्षण झालेलं आहे. इतकंच नाही तर बाबा सिद्दीकी 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर राज्यमंत्री पदाची देखील जबाबदारी होती. मुंबईतील काँग्रेसचे मास लीडर अशी बाबा सिद्दीकी यांची ओळख राहिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकी यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहतोय. मी तरुण वयातच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. गेली 48 वर्ष मी कार्यरत होतो. आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्याकडे व्यक्त करण्यासारखं खूप काही आहे, मात्र काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात.